राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या युट्यूब चॅनल. मित्रांनो, मी आता अक्कलकोटला आलेलो आहे आमच्या दत्ता काकांकडे आणि आज चाललेलो आम्ही हुरडा पार्टी करायला. चला तर पाहूया, लेट्स सी नाउ. मी अक्कलकोटला आलेलो आहे आणि आता श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला चाललेलो आहे. चला तर पाहूया. दर्शनाला चाललेलो आहे. ही दुकान लागलेली आहेत बघा, टिकला लावलेला आहे. आता श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला चाललेला आहे. आई कुठे चाललेला आहे? श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललेला आहे. चला तर जाऊया. श्री स्वामी समर्थ बघा, स्वामीचं दर्शन झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकदम मस्तपैकी दर्शन झालं. मला श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आहे. आता शेतामध्ये चला पाहूया. बोराचं झाड आहे. आता बोर काढत आहेत. काढले का बोर? होय, काढली. दे खायला मला. हे तर बघा, इथे काकी पण आहेत, सगळेजण आहेत. द्या द्या द्या. चांगले आहेत काय? चांगले. गावच्या बोर आंबट गोड. आंबट गोड. कसलं झाड आहे बोर? मित्रांनो, बोर आंबट गोड आहेत. आधी म्हणजे अशी लहान लहान बोरे खात होते. एकदम मस्तपैकी बोर खाली. काही बोर आंबट होती तर काही बोर गोड होते. असा रानामध्ये आल्या एकदम मस्त रानमेवा खायला मिळतं. आता हुरडा पार्टी करायची. बाहेर तुम्ही हुरडा पार्टी करायला गेला तर त्याची फी आहे, पण आपलं काकांचं शेत आहे, त्यांचं हुरडा पार्टी करणार. चला तर पाहूया. गव्हाची रोपे, गहू लागले. बैल आहेत मस्त घे रानामध्ये. शेळ्या पण आहेत. रानमेवा खाण्यासाठी कलिंगड आणलेला आहे रानात. एकदम मस्त गार वाऱ्यात कलिंगड आहे. मित्रांनो, पहा, सूर्य खूप पडलेला आहे. एकदम कडक ऊन मार्च महिन्यात आलेला आहे. शेतामध्ये आलेले आहेत, सगळेजण बसलेले आहेत गार वार खात. लिंबाच्या झाडाखालची शुद्ध हवा घेत. शेतीमध्ये हवा मिळत नाही मला, खेड्यामध्ये हवा मिळते. नाही बघा, हिने लुडकत. यांना काय झोपायचं सुद्धा नाही. आहे थंडगार एकदम विहिरीतून. पाहुण्यांनी सेवा केलेली आहे. त्याला गार पाणी पिऊया. हा बघा, आजा व्हिडिओ चालू आहे. चला आता हुरडा आणायला चाललेला आहे. बघा, मी काका बाबा चाललेला आहे. का कुठे चालले? हुरडा ना हुरडा. कसला असते हुरडा? दाखवतो त्याला दाखवतात. बघा मित्रांनो, केळाचे झाड, केळाचं बन लागलेलं आहे. केळी कशी लागतात बघा मित्रांनो, मोठे झाड. तर असं असतं मित्रांनो, रानामध्ये पाणी साठवलं जातं. ह्याच शेताला पाणी पुरवलं जातं. मित्रांनो, चाललेलं आहे आता हुरडा आणायला. हे बघ, पांदी आहे लहान वाट, गाड्यातून येत नाही, चालत जावे लागते. चाललेलं आहे उकडत आहे म्हणून बंडीवर चाललेला आहे. रानातली आठवण करून घ्यायला काय बंडीवर फिरायलाय. कुठं चाललाय? हुरडा ना चालू. चला चला, हुरडा आणायचा. मित्र, ऊन लागून रुमाल घातलेला आहे, एकदम फुल पॅक. ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. ड्रॅगन असं रानात आली वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आपल्याला. आलेला आहे आता शेतामध्ये. हुरडा घेऊया चला. हो काका, कशाला असते हुरडा? ज्वारीचा? बघा, ये असं हुरडा असते, पाहूया, दाखवतो मला. यामध्ये पण वेगवेगळे दाणे पकलेले असतात, कवळे दाणे, दोन दाणे. हुरडा पाहूया चला. हे असा हिरवागार हुरडा काढलेला आहे. हिरवे दाणे तोडायचे, हुरडा म्हणायचे. काकांनी तोडलेला आहे. काकांनी सुद्धा तोडलेला आहे हिरवा हुरडा. बघितलं ते पांढरं ते वेगळं होते आणि हुरड्याच कणीस वेगवेगळं असते. ज्वारीच कणीस वेगळं असतं आणि हुरड्याचं कणीस वेगवेगळं असतं.
ज्वारीचं पांढरं दिसतंय आणि हुरड्याचं हिरवं हिरवं दिसते. हे तोडत आहे ना. यामध्ये कवळं लिंबर जुने असते. कवळं खायचं म्हणजे एकदम मस्त लागते गोड. हे बघा हे गोळा करत आहे. इकडे काका पण तोडत आहे. आपण व्हिडिओ करत आहे ब्लॉगिंग. मित्रांनो बघा मी सुद्धा तोडत आहे. हे तोडलेला आहे बघा. हा हुरडा आहे. हिरवा हिरवा दाणा आहे पूर्ण. हे असे कवळे दाणे तोडायचे. फोटिक मार. मित्रांनो बघा हुरडा तोडलेला आहे. का तुम्ही हा हुरडा कसा आहे हिरवा हिरवा दाणा. असं मस्त हुरडा पाठी बाहेर गेला तर पैसे देऊन घ्यायला लागते. शेतात केले की एकदम मस्त मजेत आपण खाऊ शकतो. एवढा हुरडा तोडलेला आहे पण एवढा पूर्ण नाही कारण हा झाडून झाडून कमी होतो. चला गहू तोडलेले आहेत. गहू हे असे झाडायचं करायचं मग प्युअर गहू यायचे आतमध्ये दाणे असतात पूर्ण करतात. असे पेंड्या मारून ठेवल्या. इकडे पण पेंडी मारलेले आहे. गट्ट मारलेले आहे प्रत्येक ठिकाणी. आहे का दिसत आहे का तुम्हाला गहू. याचं मग आपण पॉलिश केलेलं खातो पण असं पॉलिश न केलं खाल्लेलं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. प्रत्येक झाडाला असं खाली पडलेलं हुरडा लागला म्हणजे वज्ज झालेले कणिस असतात. वज्ज झाले की ती धापी वाकत वाकत जाते आणि तसा शेप तयार होतो. ह्याचा पण बघा हे असे शेप तयार झालेला आहे ह्याच्या वजनामुळे. हे बघा लाल हुरडा आहे. यात लाल बाकडी तयार होते बरोबर ना बाबा. लाल हुरडा पाणी हुरडा घेतलेला आहे. चला हुरडा पार्टी. मित्रांनो हे बघा सगळं काढलेला हुरडा तुम्ही परत आपल्या पोत्यामध्ये बैठला सोडला. आता करूया हुरडा हुरडा पार्टी. लेट्स गो. चला पाहूया. आता ज्वारीचा हुरडा तोडत आहे डायरेक्ट झाडासकट म्हणून झाडच असं बघायचंय मग तोडायचं. बाबा हुरड्याचं पोते घेऊन चाललेला आहे. हुरडा पार्टी तो बदललेला आहे. आता काकांकडे चालले गेलेला आहे पोते टाकल्यागत होत आहे. भरपूर ऊन आहे इथे. माझ्या काका घेऊन येतात ज्वारीचा हुरडा. इकडे चाललेला पुढे घेऊन पोते. थोडे थकलेले आहेत त्यामुळे बसलेले आहे. थोडासा ब्रेक विश्रांती. आता पोता आलेला आहे. नंबराने पोते बदलत आहे सगळ्यांकडे. एकदम सावली आलेली आहे त्यामुळे वाहन चालत चाललेलं आहे. झाडा सावलीमध्ये चालायला एकदम मस्त वाटतं. गार हवा. जंगल ट्रेकिंग केल्यागत गार हवा. जंगल ट्रेकिंग विथ हुरडा पार्टी. चला आहे परत शेतामध्ये. चला हुरडा करूया. आता हुरडा फक्त तोडलेला आहे. अजून पुढची प्रोसेस भरपूर आहे ती करायची आहे. हुरडा पार्टी एकदम मस्त मजेत. शेळा पण आहे आता आलेला आहे. आई तिने काय करायला बघा. आई ते आजी आई जेवत बसलेली आहेत. हा थंडगार सावलीमध्ये आणलेला आहे पोत्यातनं ज्वारीचा हुरडा आणलेला आहे. इथं चूल आहे. चूल पेटून काढा त्याच्यावर. काका काढत आहेत आता ते. हा सगळेजण ते निवांत सावलीत जेवत बसलेले आहे. आम्ही उन्हात काम करत आहे. का जेवण लवकर जेवायला आम्हाला उन्हात पाठवून सावलीत जेवत बसलाय. व्हिडिओ करायलाय. काकी खात आहे बघा जेवत आहे ते. भरपूर उन्हात जाऊन आम्ही भूक लागली. आता पोळी भेंडी शेंगा चटणी पापड खाऊया एकदम मस्त जेवण चालू आहे. ए बाबा जेवून घे रे तू. जेवायचं की आता. की जेवला का नाही. काकी जेवण वाढताय. काकी भरपूर वाढतात. आम्ही बघ बाबा खेळण्यास राहणार गाबा गाबा काय नसते सगळे एकच असते. जेवण झालेलं आहे एकदम मस्त पैकी. नंतर जरा झोप आलेला आहे. झोपून घ्यायचं मग हुरडा बाजायचा आणि खायचा मस्त पैकी. मित्रांनो काका काकी हुरडा बाजायसाठी तवा बुट्टी घेऊन चाललेले आहेत. हुरड्याची तयारी चालू आहे मित्रांनो. पाहूया हुरडा. त्या झाडाखाली त्या शेळ्या जिथे बांधले चूल केलेले आहे तयार. तो हुरडा खायला जाऊया. हुरडा पार्टी चालू. आत्या भाजी काढताय. आता कुठली भाजी काढायला आहे. होय लवकर काढायला भाजी. कोल्हापूरला जायचं त्यामुळे जोरदार चालत तयार चालू आहे.
गोळीची भाजी काढतायत. झोप एकदम मस्त झालेली आहे. आता काकी हुरडा करणार आहे. पाहूया कसा हुरडा करतात आणि खायचा आणि जायचं कोल्हापूरला. बघा काकी करत आहेत. हे कापलेलं आहे पहा. असे हुरड्याचं पहिलं कापून घ्यायचं, त्यानंतर हे बडवायचे. ते बडवत्याला सुद्धा दाखवतं. मग असे दाणे तयार होतात, ते भाजून खायचा हुरडा. दाणे तयार झालेले आहेत आणि उरलेले शेल टाकते सगळं स्वतः. असे सगळे हुरड्याचे दाणे. हुरडा तर पहा, हे असं हुरडा काढतात. हुरडा भरडाय. आता भरडाला का हुरडा? हे बघा असं दाणे दिले होता सुट्टे सुट्टे. हुरडा हुरडा करायला बघा बारीक. हुरडा बारीक करायचा आलाय. इथं आले सावळेश्वरला आले हुरडा खायला. हुरडा पार्टी करायला बघा. दाखवा दाखवा इथे हुरडा बारीक झालेला. अजून जर काढून बडवता का? मित्रांनो ते सवय पाहिजे आपल्याला, नाही तर सगळं दाणं बाहेरच. हुरडा बाहेर. हुरडा बारीक केला आम्ही बघितला. तुम्ही बघा काका बारीक करतायत व्यवस्थित व्यवस्थित. ती हुरडेवाली हुरडा दिसत नाही की. ओके हे बघा हुरडा बारीक केलेला आहे. मऊ सूत आहे एकदम. आता याला पकडायचे, पकडून घ्यायचे स्वच्छ पैकी. काकी पकडताय बघा. एकदम स्वच्छ नीट होणार आता हुरडा. मित्रांनो आता हुरडा भाजायचा तयार चालू आहे. तवा लावत आहे, चूल पेटवायचा आणि गरम गरम हुरडा भाजायचा आणि खायचा. मग गरम गरम काका पेटवत आहेत चूल. आता शेणी लाकडे गोळा केलेले आहे. मित्रांनो चूल पेटलेली आहे. आता गरम झाला की तवा घालायचा हुरडा. मित्रांनो आता हुरडा भाजत आहेत. आत्या हुरडा भाजल्या. आत्या हुरडा भाजा व्यवस्थित. जोरदार आग लागलेली आहे. आता हा हुरडा शेंगदाण्या चटणी बरोबर, गुळाबरोबर, मिठाबरोबर सगळ्याबरोबर खाल्ला चालते. प्रत्येकाला आवडेल तसं खातात. मित्रांनो बघा हुरडा भाजलेला एकदम मस्त भाजलेला. आता खाऊन बघायचा हुरडा कसा झाला. काकीने एकदम मस्त भाजला असणार. मित्रांनो बघा हुरडा आलेला आहे. हुरडा आता खाऊन बघूया टेस्ट. हुरडा भाजलेला आहे. खाऊन बघूया आता. गुळाबरोबर खाल्ल्यावर चालतो, मीठ लावून, शेंगदाणे चटणी सगळ्याबरोबर चालतो हुरडा. चला मित्रांनो हुरडा खाऊया. गुळाबरोबर हुरडा खायचा. मला गुळाबरोबर भरपूर आवडतो हुरडा. एकदम मस्त झाला हुरडा. पण बाबांना विचारा हुरडा कसा झाला. बाबा कसा झाला हुरडा? झाला हुरडा मस्त झालाय. आवडला का हुरडा? आवडला. एकदम मस्त हुरडा पाटे. त्याला विचारा कसा झाला हुरडा. कसा झाला हुरडा? छान झाला. काकांना विचारे कसा झाला हुरडा. कसा झाला हुरडा? एक नंबर. आमच्या आईनं सगळं सेट केलेलं आहे. हुरडा, शेंगदाणे चटणी, मीठ, फरसाणा, गोळ. आईला विचारे कसा झाला हुरडा. विचारे कसा वाटला हुरडा. आई कसा वाटला हुरडा? चांगला वाटला. हुरड्या आता कंच भाजलेले आहेत. त्यात आपण मीठ घालायचं, गुळ खायचा, शेंगदाणे चटणी, फरसाणा मस्त लागते. त्याच्याबरोबर खाल्ल्यावर टेस्ट छान लागते. तुम्हाला कशा बरोबर आवडते खायला? मला मीठ शेंगदाणे चटणी बरोबर, गुळाबरोबर अतिप्रथम लागते. खावा खावा मग. हुरडा पार्टी एकदम मस्त झाली. हुरडा एकदम मस्त होता. आवडला ना तुम्हाला हुरडा तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा. तुम्ही कधी खाल्ला का नाही हुरडा? खायचा असेल तर कमेंट करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.